नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. In your earlier or yesterday's you have to study the effect of speed and direction on velocity. वेगावर चाल आणि दिशा याचा काय परिणाम होतो हा आपण मागच्या व्हिडिओत पाहिलेला आहे. आता आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे. पेज नंबर टेक्स्टबुकच्या पेज नंबर 4 वर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या त्या पुस्तकात एक टेबल दिलेला आहे पहा. अमर, अकबर अँड अँथनी वॉज ट्रॅव्हलिंग इन different car with a different velocity. The distance covered by the differing time interval are given in the following table. एक टेबल दिलेला आहे. त्या टेबल मध्ये तुम्हाला त्यांच्या प्रवासाचं वर्णन दिलेलं आहे पहा. पहिल्या याच्यात दिलं आहे टाइम इन द क्लॉक, डिस्टन्स कवर्ड अमर इन किलोमीटर, डिस्टन्स कवर्ड अकबर इन किलोमीटर, डिस्टन्स कवर्ड बाय अँथनी इन किलोमीटर. They can start the traveling from the 5 AM. सकाळी 5 वाजता त्यांनी सुरुवात केलेली आहे ट्रॅव्हलिंगची. and they can start the initial velocity of all Amar, Akbar and Anthony is 0 or they are covered distance is 0 kilometer. After the half an hour म्हणजे 5:30 they can covered Amar covered 20, Akbar covered 18 kilometers, Anthony covered 14 kilometers. Then 6 o'clock, Amar covered 40 kilometer, Akbar covered 36, and Anthony covered 28. 6:30 o'clock, Amar covered 60, Akbar 42, Anthony is 42. In 7 o'clock, Amar covered 80, Akbar 70 kilometer, Anthony is 56. At 7:30, Amar completed or covered 100 kilometers, Akbar covered 95 kilometers, Anthony covered 17 kilometers, and at last one, 8 o'clock, Amar covered 120, Akbar covered 120, and Anthony covered 84. Dear student, use your brain power. तुम्ही तुमच्या स्वतःचं इथे ब्रेन पॉवर वापरा. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमच्या लक्षात आलं असेल की सारख्या वेळेत सारखं अंतर कोणी कापलं असेल तर प्रत्येक अर्ध्या तासात अमर आणि अँथनी हा पहा प्रत्येक अर्ध्या तासात सारखंच अंतर कापतोय. अमर ट्रॅव्हलिंग फर्स्ट हाफ एन आवर 20 किलोमीटर्स, Anthony traveling first half an hour is 40 kilometer. Next half hour 5:30 to 6, Amar also covered 20 kilometers. Amar and Anthony covered equal distance in equal time interval. Amar आणि अकबर हेच असे दोन आहेत की ते सारख्या वेळेत सारखं अंतर कापतायत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून लक्षात येत असेल आणि अकबरच्या बाबतीत पहा, तो प्रत्येक अर्ध्या तासात अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. पहिल्या अर्ध्या तासात 18, नंतर 36, नंतर 42, 36 नंतरच्या अर्ध्या तासात फक्त 42 म्हणजे किती 42 - 36 फक्त 6 किलोमीटर कव्हर्ड इन हाफ एन अवर. अर्ध्या तासात फक्त तो त्या टप्प्यात 6 किलोमीटर कव्हर करतोय. बट अमर अँड अँथनी कव्हर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. ओके. What is meant by uniform and non-uniform? If an object covered unequal distance in equal time interval is to be moving is called as non-uniform speed. जो सारख्या वेळेत असमान अंतर कापत असेल त्याला नॉन युनिफॉर्म स्पीड असं म्हणतात. अँड though object cover equal distance in equal time interval, it's said to be moving with uniform speed. त्याला एक समान चाल असं म्हणतात जो सारख्या वेळेत सारखं अंतर कापतो. which can maintain the uniform speed? Amar and Anthony maintain the uniform speed.
Akbar cannot be maintain the uniform speed. Why? Because they can cover unequal distance in equal time interval. तो सारख्या वेळेत असमान अंतर कापतो आहे. लक्षात आली असेल व्याख्या तुमची. आता तुम्ही सायकल चालवतात, तुमच्या डोक्यात प्रश्न निर्माण करा की तुम्ही जेव्हा सायकल चालवतात तेव्हा तुम्ही कोणतं स्पीड मेंटेन करतात. ह्याच्यात तुम्हीच तुमच्या मनाला प्रश्न विचारा. तुमचं मोशन हे युनिफॉर्म असतं का नॉन युनिफॉर्म, त्याची माहिती तुम्हीच विचार करा की तुम्ही सारख्या वेळेत सारखं अंतर कापू शकतात का. यूज युअर ब्रेन पॉवर. नेक्स्ट टॉपिक ऍक्सलरेशन. टेक अ 1 मीटर लॉंग प्लॅस्टिक ट्यूब. तुम्हाला त्या पुस्तकात एक ट्यूब दिलेली आहे, त्या ट्यूबला पाईप दिलाय, पाईप मधून कापलाय आणि एक पत्र्याची नाळ तयार केलेली आहे आणि चेंडू वरतून फेकलाय त्या लाळीतून. काय होतंय, काय होतंय, वी मस्ट हॅव प्लेड. तुम्हाला असं लक्षात येईल की त्या चेंडूच्या नाळीतून जेव्हा चेंडू खाली येईल तेव्हा वरतून जेव्हा खाली येईल तेव्हा काय होईल, व्हेलॉसिटी चेंजेस. प्रत्येक सेकंदाला त्याची व्हेलॉसिटी चेंज होईल. सुरुवातीला हातात होता तेव्हा त्याची व्हेलॉसिटी 0 होती, नंतर सोडल्यानंतर इन अँड एव्हरी सेकंड दे कॅन इन्क्रीज द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी वाढते. काही वेळेस काय होतं, ऑब्जेक्ट दे आर इन अ रेस्ट पोझिशन, दे आर इन्क्रीज द व्हेलॉसिटी. आणि काही वेळेस काय होतं, दे कॅन डिक्रीज द व्हेलॉसिटी. जेव्हा रेल्वे स्टेशनवरून गाडी सुटते तेव्हा ती प्रत्येक सेकंदाला काय करते, आपली व्हेलॉसिटी, आपला वेग वाढवत वाढवत जाते. आणि जेव्हा स्टेशन येतं तेव्हा काय करते ती, प्रत्येक सेकंदाला तिला स्टेशनवर थांबायचं असतं म्हणून प्रत्येक सेकंदाला ती आपली व्हेलॉसिटी चेंज करते. व्हेलॉसिटीचा हा जो बदल असतो प्रत्येक सेकंदाला याला ऍक्सलरेशन म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेशन. व्हॉट इज मीन बाय ऍक्सलरेशन? The rate of change of velocity is called as acceleration. वेग बदलण्याच्या दराला त्वरण असं म्हणतात. ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण. व्याख्या पहा तुमच्या पान नंबर 5 वर दिलेली आहे. व्हॉट इज मीन बाय ऍक्सलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेशन. मग रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी कशी काढणार? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी काढायची असेल तर काय करणार, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ऍक्सलरेशन? फॉर्म्युला काय येईल, ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. इफ इनिशियल व्हेलॉसिटी इज यू, स्मॉल यू, इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीचा वेग हा स्मॉल यू ने दर्शवतात, तर फायनल व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय कॅप व्ही. यू एन व्हीचा डिफरन्स पहा. यू इज द इनिशियल व्हेलॉसिटी आणि व्ही इज द फायनल. अंतिम वेग जो असतो तो व्ही ने दर्शवतात आणि सुरुवातीचा जो वेग येतो यू ने दर्शवतात. मग कसं सूत्र येईल, इनिशियल व्हेलॉसिटी कशी काढणार, मग चेंज ऑफ व्हेलॉसिटी ऍक्सलरेशन इज इक्वल टू, ऍक्सलरेशन हा ए या चिन्हाने दर्शवतात मित्रांनो. ऍक्सलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. Final velocity is denoted by v minus u upon t. What is the formula of acceleration? A is equal to v minus u upon t. The unit of acceleration. What is the unit of acceleration? The unit of acceleration is meter per second square in SI method. SI method मध्ये ऍक्सलरेशनचे युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड इन सीजीएस मेथड द युनिट ऑफ ऍक्सलरेशन इज सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्सलरेशन. टाइप्स ऑफ ऍक्सलरेशन: पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन, निगेटिव्ह ऍक्सलरेशन अँड झिरो ऍक्सलरेशन. An object can have a positive acceleration or negative acceleration. तुम्ही पाहिलंय काही वेळेस आपण काय आपलं सुरुवातीला विरामावस्थेत असतो, वस्तू एखाद्या वेळेस शून्यापासून विरामावस्थेतून वेग वाढवत जाते, काही वेळेस तिचा वेग कमी कमी होतो. जेव्हा वेग वाढतो अशा उदाहरणाला पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन म्हणतात. तेव्हा जे ऍक्सलरेशन होतं ते असतं पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन. व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, एखाद्या वस्तूचा वेग जर प्रत्येक सेकंदाला वाढत असेल तर व्हेलॉसिटी असते पॉझिटिव्ह, तिला धन त्वरण म्हणतात.
जेव्हा रेल्वे स्टेशनावरून गाडी सुटते तेव्हा ती प्रत्येक सेकंदाला आपला वेग वाढवते, इन्क्रीज करते, म्हणून तेव्हा तिला असलेलं ऍक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह असतं. मग काही व्याख्या, वेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीज द ऍक्सेलरेशन इट्स अ पॉझिटिव्ह. In this case, acceleration of direction of velocity. When the velocity of object decreases, काही वेळेस velocity decrease होते, कमी 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 होते. जेव्हा रेल्वे गाडी रेल्वे स्टेशनावर येते तेव्हा प्रत्येक सेकंदाला तिची velocity कमी 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 होत जाते, तेव्हा तिला निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असतं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये फरक एवढाच आहे, जेव्हा वेग वाढतो प्रत्येक सेकंदाला तेव्हा पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन असतं, आणि जेव्हा वेग प्रत्येक सेकंदाला कमी कमी होतो तेव्हाचं ऍक्सेलरेशन असतं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डी-ऍक्सेलरेशन. इफ द डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीच्या वेगाच्या विरुद्ध दिशेला असतो. इफ द व्हेलॉसिटी डज नॉट चेंज, समजा व्हेलॉसिटी वाढत पण नाही आणि कमी पण होत नाहीये, इनिशियल व्हेलॉसिटी जेवढी तेवढी फायनल व्हेलॉसिटी तेवढी इनिशियल व्हेलॉसिटी, देअरफॉर व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट चेंज इज कॉल्ड ॲज झिरो ऍक्सेलरेशन. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ झिरो ऍक्सेलरेशन? द रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते ती प्रत्येक सेकंदाला तिच्या ऍक्सेलरेशन हे सेम असतं. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा व्हेलॉसिटीमध्ये अजिबात बदल होत नसेल तेव्हाचे जे ऍक्सेलरेशन असतं त्याला झिरो ऍक्सेलरेशन असं म्हणतात. दिस इज द 3 टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन: पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन अँड झिरो ऍक्सेलरेशन. द नेक्स्ट टॉपिक, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. तुम्हाला एक टेबल दिला आणि आलेख दिलेला आहे मित्रांनो, तुम्हाला स्वतः तो आलेख ड्रॉ करायचा आहे. कसा पहा, इन द फॉलोइंग टेबल यू हॅव टू शो द ग्राफ. अ कार इज फिक्स्ड टाइम इंटरवल, ड्रॉ अ ग्राफ डिस्टन्स अगेन टाइम टेकन. तुम्ही अगोदर टेबल पहा बरं. टाइम इन सेकंड अँड डिस्टन्स इन मीटर. पहिल्या 0 सेकंदाला तो 0 कव्हर करतोय, 10ला पहिल्या 10 सेकंदात तो 15, नंतरच्या 20 सेकंदात 30, नंतरच्या 30 सेकंदात तो 45. तुमच्या असं लक्षात येत आहे इक्वल टाइम इंटरवलमध्ये तो इक्वल डिस्टन्स कव्हर करतोय. मग कोणतं मोशन असेल इथे? युनिफॉर्म लिनियर मोशन. व्हाय? बिकॉज दे कव्हर द इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम. सारख्या टाइमच्या डिस्टन्समध्ये तो सारखं अंतर कापताना आपल्याला दिसतो आहे मित्रांनो. म्हणून आता तुम्ही काय करा, एक्स ऍक्सिसवर आणि वाय ऍक्सिसवर दिलेले आहेत पॉइंट, तुम्हाला दिलेले आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पॉइंट प्लॉट करायचा आहे. 0ला 0, नेक्स्ट 10ला किती आहे 50 कुठे सापडेल, तो पॉइंट प्लॉट करायचा. आणि ते सगळे बिंदू जर जोडले तर तुमच्या असं लक्षात येईल द लाईन इज पासिंग थ्रू द ओरिजिन. 0 पासून लाईन पास होईल आणि ती एका सरळ रेषेत स्ट्रेट लाईन मध्ये जाईल. जेव्हा ग्राफ स्ट्रेट लाईन मध्ये जातो, an object of uniform motion equal distance in equal time interval, the graph between distance and time is straight line. जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये झालेलं मोशन जे युनिफॉर्म असेल तर तेव्हा ग्राफ हा एका सरळ रेषेतच जातो. इकडे लक्षात ठेवा, आलेखवरून पण लक्षात येईल. जर तो सरळ रेषेत गेला तर आपल्याला कळतं की ऑब्जेक्ट हॅव अ युनिफॉर्म मोशन, कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. आता पेज नंबर 6 वर पहा बरं, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. इथे टेबलवरून तुमच्या लक्षात येईल सारख्या वेळेत तो असमान अंतर कापतोय. पहिल्या 0 सेकंदात 0, नंतरच्या 5 सेकंदात 7, 10 मध्ये 12, नंतरच्या 10 मध्ये त्याने 14 कापायला पाहिजे होतं पण 7 नंतर तो 12च कापतोय मीटर. म्हणजे काय झालं, इक्वल टाइम मध्ये तो अनइक्वल डिस्टन्स कव्हर करतोय. आणि मित्रांनो याचा ग्राफ तुम्ही तुमच्या पुस्तकात दिलेला आहे पहा, नाही तुम्ही एका ग्राफवर तो ग्राफ काढा. एक्स ऍक्सिसवर टाइम घ्या, एक्स ऍक्सिसवर काय घ्यायचा, टाइम घ्या, आणि वाय ऍक्सिसवर डिस्टन्स घ्या. आणि मला तो ग्राफ काढून फोटो टाका बरं. आपल्या माझ्या स्वतःच्या वैयक्तिक नंबरवर तो फोटो टाका बरं. कसा येतो
तो स्ट्रेट लाईन येतो का कसा येतो ते मला तुम्ही सांगा. काही अडचण असेल तर मला तुम्ही सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे आपण थांबूया. तुम्हाला मी काय होमवर्क देतो, तो ग्राफ काढा. पेज नंबर 6 वरचा तुम्ही तो ग्राफ काढा. तो ग्राफ आहे नॉन युनिफॉर्म मोशन. तुम्हाला तो सरळ रेषेत दिसणार नाही, सरळ रेषेत येणार नाही, असे खालीवरती पॉइंट्स येतील. ओके. आणि तुम्ही तुमच्या पुस्तकात युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म ची व्याख्या दिलेली आहे, मी तुम्हाला ती सांगितली, पण ती तुमच्या नोटबुकवर लिहा. ऍक्सेलरेशनची डेफिनेशन लिहा, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहा, ऍक्सेलरेशनचे युनिट लिहा. राईट द टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ऍक्सेलरेशन, अँड यू हॅव टू ड्रॉ द ग्राफ. ते दोघं ग्राफ तुम्ही तुमच्या पुस्तकात किंवा आलेख वहीवर काढा. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागा आणि आपल्या विज्ञानाच्या वहीत हा अभ्यास तुम्ही आता पूर्ण करा. ओके.